जो मी माझ्या विहिरीमध्ये घेऊन माझ्या निंबूच्या बगीचाला जगू शकेल। माझ्या 5 एकर शेतामध्ये मी 3 वर्ष अगोदर एक 6 इंची बोर घेतलेली होती। या 6 इंची बोरला जेव्हा मी बोर केलं तेव्हा एक थेंबही पाणी लागलं नाही। मी आणखी आपल्या शेतामध्ये 2 बोर केल्या, पण त्या दोनही बोर फेल गेल्या, त्यातून पाणी मिळालं नाही। ॲग्रोवनच्या पेपरमध्ये मी या एका वेबिनार संदर्भात माहिती पाहिली, त्याचं नाव होतं बोर चार्जर बद्दल माहिती। त्यानंतर मी तो वेबिनार अटेंड केला आणि त्यानंतर औरंगाबादचं जे यांचं बोर चार्जरचं ऑफिस आहे यांच्याशी संपर्क केला। आणखी त्यांची टीम या ठिकाणी माझ्या शेतामध्ये आले। सुरुवातीला मी माझ्या बोरमधलं जेवढं पाणी होतं ते सकाळी पूर्ण उपसा करून काढून घेतलं आणि त्यानंतर बोर पूर्ण खाली झाल्यानंतर आम्ही पहिले आमच्या बोरमध्ये कॅमेरा, त्यांचा जो कॅमेरा आहे तो वॉटरप्रूफ कॅमेरा त्यांनी आमच्या बोरमध्ये टाकला। त्यानंतर जेव्हा आम्ही 20 फूट खाली गेलो, 20-25 फूट, तेव्हा माझ्या केसिंगच्या खाली मला पाण्याचा झरा दिसला आम्हाला। त्यानंतर पुन्हा आणखी 380 फूट माझी बोर आहे, तर 380 फूटपर्यंत त्यांनी त्यांचा कॅमेरा नेला। ज्या ज्या ठिकाणी क्रॅक्स आहे त्याच्याबद्दल माहिती दिली, ज्या ज्या ठिकाणी माती बदल झाला, कुठं कडक आहे, या संपूर्ण गोष्टीबद्दल मला त्यांच्या DVR कॅमेरावर त्यांनी संपूर्ण सविस्तर माहिती दिली। त्यानंतर आम्ही हा कॅमेरा बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्यांचा जो एक रोबोटिक मशीन आहे, ज्या रोबोटिक मशीनच्या सहाय्याने त्या केसिंग पाईपला क्रॅक्स करण्यासंदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली आणि जसं त्या स्लिट्स मारायला सुरुवात केली तर लगेच पाण्याचे जे प्रवाह आहे जे आतापर्यंत दबलेले होते ते कुठेतरी मोकळे झाल्यासारखे वाटले आणि एका 15 मिनिटातच किंवा अर्ध्या तासातच माझी जी बोर पूर्ण खाली झालेली होती ती बोर पुन्हा जवळपास आज जमिनीपासून आत्ताच्या कंडिशनला एक 10 फुटावर पाणी आलेलं आहे। आणि मला असा विश्वास आहे की जे बोर माझी अर्धा तास चालत होती ते बोर आता मला 2-2.5 तासाचा तरी निदान कमीत कमी मी अपेक्षित करतोय की मला साठा देईल, जो मी माझ्या विहिरीमध्ये घेऊन माझ्या निंबूच्या बगीचाला जगू शकेल।